संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. रायगड जिल्हा परिषद सत्तेत भाजप राष्ट्रवादी एकत्र. भाजप राष्ट्रवादी सदस्यांचा गोवा मुक्काम चर्चेत. रायगड जिल्हा परिषदेच्या फेब्रुवारी 2026 मधील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकूण 59 जागांपैकी शिवसेना शिंदे गट 21 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 16, भारतीय जनता पार्टीचे 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 आणि काँग्रेसचे 2 सदस्य निवडून आले आहेत. सर्वाधिक जागा मिळूनही शिंदे गटाला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 30चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे मोठा गट शिंदेंचा, सत्ता मात्र अनिश्चित अशी स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांची संख्या 31 वर पोहोचते आणि सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत निर्माण होते. दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीचे सर्व विजयी सदस्य कुटुंबासह गोव्यात गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. येथील एका हॉटेलमध्ये मुक्काम करून अध्यक्षपद निवडीच्या दिवशी थेट अलिबाग येथील जिल्हा परिषद कार्यालयात हजर राहण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. संभाव्य राजकीय दबाव टाळण्यासाठी ही खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे. दक्षिण रायगडमध्ये भाजप आणि शिंदे गट यांचे संबंध फारसे सुसंवादी नसल्याची चर्चा असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता अधिक बळकट झाल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या गटनेतेपदी मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर भाजपाच्या गटनेतेपदी वैकुंठ रवींद्र पाटील यांची नियुक्ती आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी याबाबत विशेष पुढाकार घेतला असून भाजप राष्ट्रवादी सदस्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे 5 सदस्य सुद्धा सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देतील अशी रणनीती आखली आहे. शिंदेच्या सेनेला सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने शिंदेच्या सेनेत कमालीची अस्वस्थता आहे. दरम्यान लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष सभेचे आयोजन होणार असून त्यात अध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींची निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज असल्यास मतदानाची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत संख्याबळ आणि अंतर्गत समन्वय निर्णायक ठरणार आहे. एकूणच रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा संघर्ष अधिकच तीव्र झाला असून अंतिम सत्ता कुणाच्या हाती जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.